आता पाहूयात टॉप 9 शहराच्या बातम्या। पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत निर्बंध। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। थंडीचा कडाका वाढल्याने भाजीपाल्याची आवक घटली। भाजीपाल्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर वाढले। नागपूर महापालिकेला 900 कोटींचे मालमत्ता कर अपेक्षित, मात्र कर न भरणाऱ्यांची संख्या 4 लाखांवर। पालिकेकडून मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी पुन्हा सूट। पिंपरी चिंचवडमधील चिंचवड स्टेशन आणि पिंपरीतील उड्डाणपुलाचं आयुष्य संपल्यानं ते पाडा। रेल्वे विभागाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पत्र। नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे, वाहन चालकांची तारांबळ। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ। विद्यार्थ्यांना आता 7 डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येणार। विधानसभेची आचारसंहिता संपताच पीएमआरडीए ऍक्शन मोडवर। गोविंजेतील दोघांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी थेट गुन्हे। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग काम पुन्हा सुरू। सकाळी 10 ते 6 पर्यंत विमानाचं उड्डाण बंद राहणार। गोंदिया शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडले। जिल्ह्यात भाज्यांची आवक वाढली।